शाक्यमुनी संबित संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध महान सम्राट प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक बोधिसत्व परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवांना कोटी कोटी वंदन करू विज्ञाननिष्ठ अशा धम्माचा प्रचार आणि प्रसार या देशामध्ये करणारी भारतातील एकमेव मातृ धम्म शिखर संस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या शाखेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे सुपुत्र बौद्धाचार्यांचे जनक चैत्यभूमीचे शिल्पकार दिवंगत भैयासाहेब यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करून संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान संरक्षक बाबासाहेबांच्या सुनबाई महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या सुद्धा धम्ममंगल कार्याला वंदन करून संस्थेचे राष्ट्रीय चेअरमन डॉक्टर हरीश रावले साहेब रिपोर्टिंग ट्रस्टी ॲडव्होकेट सुभाष जोंधोळे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे प्रमुख बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या धम्ममंगल कार्याला सुद्धा वंदन करू संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचितांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा धम्ममंगल कार्याला वंदन करू आज दुसरं पुष्प गुंफत असताना आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव आदरणीय संघदूत तथा सुशील कुमार हिवाळे गुरुजी या जळगाव जिल्ह्याचे संस्कार विभागाचे पर्यटन सचिव आदरणीय वसंतदादा लोखंडे महिला संस्कार सचिव आदरणीय छायाताई लोखंडे छायाताई सुरवाडे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जामनेर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत इंगळे गुरुजी आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी महिला तालुका अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आणि आजच्या विषयासाठी आवर्जून उपस्थित असलेले श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक उपासिका आपणा सर्वांना सविनय जय. आज मोठ्या मंगलमय वातावरणामध्ये आजचा जो विषय आहे या जामनेर तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकारिणीने माझ्यावरची जबाबदारी सोपवलेली आहे की आजचा तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा कर्मसिद्धांत या विषयाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिलेली आहे आणि ती जबाबदारी या ठिकाणी पार पाडण्याचं श्वासन सुद्धा मी त्यांना दिलेलं होतं आणि आज त्या विषयाला मी सुरुवात करीत आहे. तर सर्वप्रथम प्रश्न आपल्याला पहिला प्रश्न हा पडतो की इतर धर्मांचा इतर संप्रदायाचा कर्मसिद्धांत आणि बुद्धाने सांगितलेला कर्मसिद्धांत हा सारखा आहे का. तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला लगेच सांगतो की भगवान गौतम बुद्धाचा कर्मसिद्धांत आणि इतर संप्रदायाचा कर्मसिद्धांत हा सारखा अजिबात नाही. भारतीय बौद्ध महासभा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांचे ध्येय आणि उद्दिष्ट जर आपण वाचले तर बाबासाहेबांनी 6वं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणतं की सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करणे. आणि बाबासाहेबांनी सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे आणि हा सर्व अभ्यास करत असताना तथागत भगवान गौतम बुद्धांचा कर्मसिद्धांत आणि इतर धर्मांचा कर्मसिद्धांत हा बुद्धांचा कर्मसिद्धांत त्याच्यापेक्षा वेगळा भिन्न आणि वास्तववादी आहे असं बुद्ध म्हणतात. आता एक श्लोक आहे इतर धर्मामध्ये जो संस्कृत मध्ये आहे
कर्माणि वाधिकास्तु मा फलेषु कदाचन अर्थ आहे फळाची अपेक्षा न करता कार्य करा. इतर धर्मामध्ये फळाची अपेक्षा न करता कार्य करा. एखाद्या मनुष्याला जर म्हणलं तू काम कर आणि त्याचा पगार घेऊ नको तर अशाने चालेल का? सोमवंशी गुरुजी लक्ष देऊन ऐका, चालेल का? नाही चालणार. एखादा मुलगा खूप शिकतो आहे, अभ्यास करतो आहे आणि तो पास की नापास याचा परिणामच जर बाहेर येत नसेल तर ते योग्य आहे की अयोग्य? गुरुजी मोठ्याने बोला, ऐकायला आवडते. आणि अशाने काय होणार आहे? मनुष्याला उत्साह निर्माण होणार नाही, तो आळसी होईल. आणि एक गीत सुद्धा असं आहे, जैसे त्याचे कर्म वैसे फळ देतो रे ईश्वर. असं एक गीत सुद्धा आहे. इतर धर्मामध्ये काय म्हणतात? जसे त्याचे कर्म आहे तसे फळ देतो रे ईश्वर. आता आपण समजून घेतलं पाहिजे, ईश्वर म्हणजे देव, देवता, ईश्वर आणि परमात्मा म्हणजे जी देव संकल्पना आहे. आता देव कर्म आपण करायचे, कुशल कर्म आपण करायचे आणि त्याचं फळ हे देव देणार. अकुशल कर्म आपण करायचे आणि त्याचं फळ सुद्धा देव देणार. जसा काही त्या देवाला एखाद्याने ठेका दिलाय की काय, म्हणजे कर्म आपण करायचे आणि त्याला फळ देव देणार. म्हणून बुद्धांनी देव संकल्पना ही नाकारलेली आहे. बुद्धांनी अनात्मवाद सांगितलेला आहे. बुद्धांना या जगाची निर्मिती ही विकासातून झालेली आहे. हा वैदिक दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा आत्मा ईश्वर हे धर्मांना हानिकारक आहे, मिश्रित धर्म आहे. एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती मरण पावतो. बाबासाहेबांनी ग्रंथात नमूद केलेलं आहे बुद्धांच्या धर्मामध्ये की सिद्धार्थ गौतमांनी जो आत्मा आहे, इतर धर्मामध्ये आत्मा अमर आहे, आत्म्याचं अस्तित्व आहे, ईश्वराचं अस्तित्व आहे असं म्हणतात. परंतु भगवान बुद्धांनी काहींना प्रश्न केला आहे की जर आत्मा आहे तर तो शरीराच्या कुठल्या भागात राहतो आणि तो त्याचा रंग कसा आहे, तो दिसायला कसा आहे आणि मेल्यानंतर त्याचं काय होतं, असे अनेक प्रश्न भगवंतांनी विचारलेला आहे. परंतु एकालाही त्या प्रश्नाचे उत्तर देता आलेलं नाही. आणि तो आत्मा मेल्याच्या नंतर चांगलं जर कुशल कर्म केलेलं असेल इतर धर्माच्या अनुसार त्याला स्वर्ग मिळतो, खराब कर्म केलेलं असेल त्याला जहन्नुम मिळते, नरक मिळतो. आणि नरक स्वर्ग ह्या संकल्पना या सर्व बुद्धांनी नाकारलेल्या. आता नील आर्मस्ट्रॉंग, आयोडीन, कल्पना चावला असेल, सुनीता विल्यम असेल, हे 5 चंद्रावर जाऊन आले, त्यांना कुठं स्वर्ग नरक दिसलेला नाही. आणि हा आत्मा हे नर म्हणून तुलनात्मक अभ्यास केल्यामुळे हे बाबासाहेबांना ते नमूद करावं लागतं त्या ग्रंथामध्ये. हा बुद्धाने कल्पना मिश्रित धर्म हा नाकारलेला आहे. आणि एखादा मनुष्याने कुशल कर्म केलं तर त्याला श्रीमंती येते, तो धनवान होतो. किंवा कुशल कर्म केलं, खराब कर्म केलं तर त्याला नरक यातना भोगावं लागतात, असं सुद्धा याच्यात सांगितलेलं आहे. एका ठिकाणी तर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अर्जुना तुला कशाची भीती वाटते? कौरवाला मारण्याने तुला काही पाप लागणार नाही, त्यांच्याशी युद्ध केल्याने तुला काही होणार नाही. कारण
आत्मा कापल्याने कापल्या जात नाही, थंडीने गोठत नाही, वाऱ्याने विरघळत नाही, हवेने विरघळत नाही आणि उन्हाने तो नष्टही होत नाही. आत्मा हा अमर आहे. तू युद्ध केल्याने तुला काही पाप लागणार नाही, तुझं काही बिघडणार नाही असं भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुन त्या अर्जुनाला म्हणतो. तरी हा कल्पनिमिश्रित धम्म हा बुद्धाने नाकारलेला आहे. आता साधं उदाहरण घ्या. आपल्या शरीरामध्ये एखाद्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टरांनी जर तपासणी केली, दिवाळे साहेबांना अनेक वेळा स्टोन झालेले आहेत, त्यांनी तपासणी केली, त्यांच्याकडे किती होते ते सांगू शकते. एखाद्या मातेला गर्भाची तपासणी करायची असली तर बाळाची हालचाल समजते शरीरामध्ये, किंवा एखादा हाड मुडलेला असेल तर नॉर्मल टी सुद्धा समजते. परंतु वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा आत्मा कुठं आहे, कुठल्या भागात या आजपर्यंत कोणी सांगू शकलं नाही. म्हणून हा विज्ञानवादी सिद्धांत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेला आहे. आता त्यामध्ये नियम आहे. हे सर्व निसर्ग चक्र, हे सर्व ग्रहण, हे सर्व जे 5 नियम आहेत त्याच्यावर सुरळीत चालू आहे. मग आता पहिला नियम काय आहे, तर पहिला नियम आहे तो आहे ऋतू नियम. आता पाऊस चालू आहे बाहेर. हा पावसाळ्यातच येतोय ना. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हा ऋतू नियम सांगितलेला आहे. आता हे सर्व ब्रह्मांडामध्ये या आकाशगंगेमध्ये पृथ्वी चंद्राभोवती फिरते, चंद्र पृथ्वी भोवती फिरतो आणि ते एकमेकाभोवती फिरतात आणि त्यांच्या गुरुत्वाकर्षणाने अजून निसर्ग नियम आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा किंवा ऊन, वारा, पाऊस, अन्न, वस्त्र, निवारा. जे आपण अन्न, वस्त्र, निवारा काय म्हणतो ते आपल्यालाही लागू पडतं. पावसाळ्याला होतं आपण शेती करतो. म्हणजे आपलं सुद्धा जीवन या नैसर्गिक वातावरणामध्ये आहे असं. आणि दुसरा जे नियम आहे तो आहे बीज नियम. आता बीज नियम म्हणणं म्हणजे आपण एखाद्या आंब्याची कोय लावली तर आपण तिला खत पाणी टाकतो. त्या कोयमधून आंब्याच्या अंकुर बाहेर येतो, त्याचं छोटंसं रोपटं होतं आणि मोठं झाड होतं, त्याला फुलं लागतात आणि मग फळं आपल्याला भेटतात. तो झाला बीज नियम. माणसाचं सुद्धा तसंच आहे. माणसाचा एकांतवास, महिला स्त्रीचा एकांतवास झाला त्याची उत्पत्ती सुद्धा होते, हे आपल्याला माहित आहे. तिसरा नियम आहे चित्त नियम. आता चित्त नियम म्हणजे ज्याप्रमाणे माणसाच्या मनामध्ये आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, परंतु आपण विचार करतो आहे, बाहेर पाऊस चालू आहे, माझं घर घडतं की काय, माझे ढोरं बांधलेली आहे की काय, आपलं मन कुठंतरी धावतं आहे, त्याला म्हणतात मनोधर्म. माणसाच्या मनात मनोधर्म तयार होतात, त्याला म्हणतात चित्त नियम. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये एक लाट तयार होते आणि समुद्र किनाऱ्यापर्यंत येता येता ते नष्ट होते, पुन्हा दुसरी लाट तयार होते आणि समुद्र किनाऱ्यापर्यंत येता येता ते पुन्हा नष्ट होते. जशा लाटा चालतात तशा माणसाच्या मनामध्ये ते मनोधर्म तयार होत असतात. चौथा सांगितलेला आहे तो आहे कर्म नियम. कर्म नियम म्हणजे आता हा विशेष कर्मावर आहे, तर मी आता तुम्हाला पुढे कर्म सांगणारच आहे. आणि पुढचा जो नियम आहे तो आहे धम्म नियम. धम्म नियम म्हणजे चेतना, म्हणजे उत्पत्ती, लय आणि त्याला आपण जो कर्म आहे, कर्म म्हणजे क्रिया, कृती, याला कार्य, याला म्हणतात कर्म नियम. आणि सिद्धांत म्हणजे सापेक्षणा, मनोवैज्ञानिक आणि त्यात लाभ, फळ, विपाक, परिणाम, कुशल, अकुशल, हेतू, कारण. सिद्धार्थ गौतम बघा, सर्वात महत्वाचं आहे कुठलंही कार्य करत असताना, कुठलंही कर्म करत असताना हेतू. हेतू हा खूप महत्वाचा आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध ज्या वेळेस सिद्धार्थ गौतम हे घर सोडतात, गृहत्याग करतात, त्यावेळेस अनेक सिरियलामध्ये आपण पाहतो अनेक लोक असे सांगतात की सिद्धार्थ गौतमाने जे घर सोडलं त्याचं कारण त्याने म्हातारा माणूस पाहिला, त्याने रोगी माणूस पाहिला, एक पारिव्राजक पाहिला, त्याने एक मृत व्यक्ती पाहिली, असे कारण सांगितलेले आहे. परंतु ते सर्व साफ खोटं आहे. सिद्धार्थ गौतमाने
रोहिणी नदीचा जो होता म्हणजे तो विषय माझा नाही, रोहिणी नदीच्या पाण्या वाटपावरून घर सोडलं आणि त्याचं खरं कारण जे काय आहे तर ते सिद्धार्थ गौतमांनी बिंबिसार राजाला सांगितलेलं आहे की हे राजन, या जगामध्ये मनुष्य हा दुःख भोगतो आहे आणि या मनुष्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी मी घर सोडलेलं आहे. आणि शेवटी बुद्ध तपश्चर्या करतात आणि बुद्ध होतात तर का होतात? कारण सिद्धार्थ गौतमाचा हेतू हा कुशल होता आणि कुशल हेतूमुळेच त्यांनी ते सर्व ज्ञान आत्मसात केलं आणि ते बुद्ध झाले. म्हणून हेतू हा खूप महत्वाचा आहे. आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा हेतू हा खूप महत्वाचा होता. बाबासाहेबांनी स्वतः अस्पृश्य समाजात बाबासाहेब जन्मले महार जातीमध्ये, त्यांनाही खूप चटके भोगावं लागले, त्यांच्या आई वडिलांनाही खूप त्रास झाला त्या गोष्टीचा. आणि आपला समाज सुद्धा अस्पृश्य जातीमध्ये आपल्याला कुठलाच अधिकार नव्हता, शिक्षण नाही, नोकरी नाही, आपल्याला सर्व कल्पना आहे. तर बाबासाहेबांनी त्याच्यासाठी काय केलं असेल, मनात संकल्प केला, एक हेतू खूप महत्वाचा आहे. बाबासाहेबांनी हेतू पुरस्कर शिक्षण घेतले, हेतू पुरस्कार ग्रंथ वाचन केलं, हेतू पुरस्कार पदव्या आत्मसात केल्या, हेतू पुरस्कार मुखपत्र काढले आणि सत्याग्रहही केला. समतेसाठी केवळ काळाराम मंदिराचा सत्याग्रह जर केला असेल बाबासाहेबांनी, तर काळारामाचं दर्शन आम्हाला घ्यायचंय म्हणून नव्हे, तर आम्ही सुद्धा माणसं आहोत. तर सत्तेसाठी, समतेसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तो सत्याग्रह केला. कारण बाबासाहेबांचा हेतू हा खूप महत्वाचा होता. आपल्या सर्व अस्पृश्य समाजामध्ये बाबासाहेबांनी एकता निर्माण केलेली होती, जागृती निर्माण केलेली होती. बाबासाहेबांनी हेतू पुरस्कार समाजशास्त्राचा अभ्यास केला होता, कृषी शास्त्राचा अभ्यास केलेला होता. आणि शेतकरी, कष्टकरी असेल, यांच्यासाठी कामगार असेल, यांच्यासाठी सुद्धा हेतू पुरस्कार अभ्यास केला होता, कष्ट केलेले होते. आणि एवढंच काय, तर ज्या वेळेस भारत देश स्वतंत्र झाला, त्यावेळेस देश तर स्वतंत्र झाला, परंतु या भारताला राज्यघटना नाही. हा देश कसा चालवायचा हे मोठं संकट होतं बाबासाहेबांच्या पुढे. आणि त्या राज्यघटना लिहून त्या अस्पृश्यासाठी सुद्धा कायदे, मजुरासाठी सुद्धा कायदे, एखादी महिला जर प्रसूत होत असतील तिच्यासाठी सुद्धा कायदे, मजूर असतील, शेतकऱ्यातील, या सर्वांचे कायदे बाबासाहेबांनी हेतू पुरस्कार केलेले होते. आणि ज्याचा हेतू चांगला आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, तर निश्चितच ते चांगलं काम आहे असं मी या ठिकाणी समजतो. कारण हेतू हा खूप महत्वाचा आहे. समजा कुशल हेतू आपण आता बघितलं तर भगवान गौतम बुद्धाचा जो हेतू होता, बिंबिसार राजाला जे सांगितलं की माणसासाठी जो दारिद्र्यात भरडतो आहे, दुःखात आहे मनुष्य, आणि त्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी ज्या मार्गाचा शोध बुद्ध घेत होते आणि त्यांचा हेतू सुद्धा चांगला होता, म्हणून ते साध्य झाले, त्यांना ज्ञान प्राप्त झाले. बाबासाहेबांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे हेतू हा खूप महत्वाचा आहे. मग काही वेळेला अहेतू सुद्धा आपल्या हातून काही कर्म घडत असतात, तर हेतू खूप महत्वाचा आहे. तर आता एक उदाहरण देईन मी या ठिकाणी. समजा ए नावाचा डॉक्टर आहे, तुमचं नाव मी घेईलच, मी असं सांगू नका. ए नावाचा डॉक्टर आहे, ए नावाचा मनुष्य आहे, ए नावाचा व्यक्ती आहे. त्या ए नावाच्या व्यक्तीने धारदार चाकूने, लक्ष देऊन ऐका समोरची गोष्ट, ए नावाच्या व्यक्तीने बी नावाच्या व्यक्तीला धारदार चाकूने त्याच्यावर वार केला, त्याचा मर्डर केला. हेतू पुरस्कार, त्याचा हेतू चांगला होता का वाईट होता गुरुजी? समोरची गुरुजी मोठ्याने बोला. त्याने वार करताना त्याचा हेतू कुशल होता की अकुशल होता? त्याचे कर्म चांगले होते की वाईट होते? अकुशल होते, बरोबर आहे. म्हणून त्याला
त्या कर्माचं फळ भोगावं लागतं, तर काय त्याला फाशी होणार होती. का तर त्याचा हेतू हा अकुशल होता, की त्याने समोरच्या माणसाचा खून केला, त्याचा हेतू हा अकुशल होता, म्हणून त्याला फाशी होणार होती. उदाहरणाने दुसरा विषय मी तुम्हाला सांगतो, दुसरं उदाहरण देऊ इच्छितो. कसं संधान गुरुजी होकार बरोबर घेतले म्हणून मी तुम्हाला म्हणतो, डी नावाचा डॉक्टर आहे आणि त्या डी नावाच्या डॉक्टरने हेतू पुरस्कर झेड नावाच्या व्यक्तीवर चाकू चालवला, कारण त्या डी नावाच्या डॉक्टरला त्याचं ऑपरेशन करायचं होतं. ऑपरेशन करून त्याला बरं करायचं होतं. मग त्याचा हेतू हा कुशल होता की अकुशल होता गुरुजी? कुशल होता. बरोबर आहे. त्याचा हेतू कुशल होता, म्हणून ऑपरेशन झाल्यावर सुद्धा त्याला त्या ऑपरेशनाचे पैसे तर मिळालेच, परंतु त्याच्या मनामध्ये दया करुणा होती, हेतू चांगला होता. हेतू पुरस्कर कुशल कर्म त्या डॉक्टर नाही केले म्हणून त्याला पैसे तर मिळालेच, परंतु त्यांचं नाव लौकिक झालं, त्यांचा दवाखाना सुद्धा नावाजला होता. म्हणून कुठलंही कार्य करताना हेतू हा चांगला पाहिजे माणसाच्या मनामध्ये, की हेतू पुरस्कर कुठलंही कार्य करा ते हितकारी होतं, योग्य होतं. हेतू शुद्ध असला पाहिजे, सत्य असलं पाहिजे, हितकारी असलं पाहिजे. म्हणून हेतूला खूप महत्व आहे. समजा हेतू हेतू काही अशी कारण असतात की बघा, उद्या पत्तीपूरचा बाजार आहे गुरुजी, आणि पत्तीपूरच्या बाजाराला सहज आमच्या पत्तीपूरच्या महिला जात असतात, परंतु खेड्यापाड्यावरचे पुरुष सुद्धा जातात. त्यातच आमचे सोमवंशी गुरुजी बाजाराला येतीलच उद्या. एक उदाहरण मी देतो की सोमवंशी गुरुजी पत्तीपूरच्या बाजाराला येतात आणि त्यांच्या आवडीचं काय घ्यायचं ते घेतात, आणि घरी गेल्याच्या नंतर त्यांच्या धर्मपत्नीला सांगतात की अगं मी बाजार आणलेला आहे, छान अशी भाजी कर आणि पोळ्या कर, मी जरा बाहेर फिरून येतो. आणि त्यांना सवयच आहे, ते एक तर साळवे गुरुजींच्या शेताला जातात फिरायला किंवा पाटीलच्या शेतात जातात, ते फिरतात आणि येताबरोबर त्यांना जेवण तयार असतं आणि ते येतात तिकडून. परंतु त्यांच्या पत्नीने घरी जाऊन भाजी तयार करून ठेवलेली होती आणि 2-3 पोळ्याही समजा होत्याच तयार झालेल्या, आणि महाशय येतात आणि म्हणतात अगं झाला का स्वयंपाक? मग आता ताईंना असं वाटतं की बाबा यांना गरमच लागेल, कारण ते भाजी थोडीशी म्हणजे गाळ झाली बरं वाटणार नाही. मग ते ताई काय करतात की त्या चुल्यावरचा तावा काढून त्या किचनच्या ओट्यावर ठेवतात आणि ते भाजी गरम करायला ठेवतात. आता आमचे सोमूजी गुरुजी येतात आणि म्हणतात काका झाली का ग भाजी? मस्त असं किचनचा ओटा असतो आणि असा हात ठेवतात, झाली का ग भाजीने टाळ्यावर हात पडतो गुरुजीचा, गरम तावा. म्हणजे तो हेतू पुरस्कार झालेला. त्या ताईचा काही दोष नव्हता, त्या ताव्याचाही दोष नव्हता की ते तावा थोडी तुम्हाला म्हणणार की मी गरम आहे मला टच करू नका. म्हणून अहेतू पुरस्कार सुद्धा माणसाच्या हातून कर्म होत असतात. हेतू तर बघा, न ज्याच्या ब्राह्मण होती न ज्याच्या होती अब्रह्मण, कमना ब्राह्मण होती कमना होती अब्रह्मण. बघा, जन्माने कुणीही ब्राह्मण होत नाही आणि कर्माने कुणीही अब्राह्मण होत नाही. म्हणून कर्म माणसाचे मोठेपण हे जन्मावर नसून ते कर्मावर असतात. सुख म्हणजे सद्धम्म होय. हे कर्म आपण जे करतो ना, आता तथागत भगवान गौतम बुद्धाने महामंगल सूक्तामध्ये सुद्धा 38 मंगल सांगितलेले आहे. ते हितकारी आहे. त्या माणसाचं मंगल कशात होतं, कुशल कशात आहे माणसाचं मंगल कार्य, ते सुद्धा भगवंतांनी महामंगल सूक्तामध्ये सांगितले. आणि त्याची एक पराभवाची कारण सुद्धा सांगितलं आहे की मनुष्य अधोगतीला कसा जातो, ते पराभवाची कारण सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे. तो विषय माझा नाही, पराभव गुरुजी साळवे गुरुजी देतीलच. आणि एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं
तर सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपणं एतम बुद्धान शासनम. सब पापस्य करणं म्हणजे कुठलंच पाप कर्म करू नये, पापस्य करणं कुठलंच पाप कृत्य करू नये, सचित्त परियोदपणं स्वचित्ताची शुद्धी करणं, हेच बुद्धाचं शासन आहे, हेच बुद्धाची शिकवण आहे असं बुद्ध म्हणतात. तर बघा, फळाचे अजून काही प्रकार आहेत. तात्काळ देणारं फळ असेल, काही काळाने देणार असेल, काही अनिश्चित काळात देणार असेल. तर बघा, दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म म्हणजेच तात्काळ फळ देणारं कर्म. आपण तात्काळ फळ म्हणजे एखादं अकुशल कर्म जर आपण करतो आहे, एखाद्याला अरे म्हणलं तो समोरचा आपल्याला कार्य करतो. एखादी रस्त्याने गुंजी, लक्ष द्या, एखादी मुलगी जर रस्त्याने चालली, एखाद्या मुलाने तिची छेड काढली तर ते त्याला चप्पल काढताना त्याला म्हणजे त्या ठिकाणी त्याला तात्काळ फळ भेटतं त्याला. दुसरी गोष्ट आपण सांगू शकतो, त्यालाच म्हणतात दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म म्हणजे तात्काळ फळ देणारं कर्म. समजा एक उदाहरण देऊन सांगतो. तात्काळ फळ द्यायचं कर्म जे असतं, एक वाट सुरू आहे, तो वाट सुरू रस्त्याने जातो आहे आणि रस्त्याने जाता जाता एका आमराईच्या बाजूने तो जातो आहे आणि रस्त्याने जाता जाता त्याची नजर, तो नजरेने पाहतो, त्याची नजर एका पिकलेल्या आंब्याकडे जाते आणि पिकलेली नजर त्याच्या आंब्याकडे गेल्यावर त्याच्या मनामध्ये तो आंबा खाण्याची इच्छा जागृत होते. नजरेने आंबा पाहतो, इच्छा मनात जागृत होते. त्या आंब्यापर्यंत चालत जायला त्याला पायाने जावं लागतं. आंब्यापर्यंत तो पायाने चालत जातो. पाय तर आंबा तोडू शकत नाही म्हणून आंबा हाताने तोडतो. आंबा हाताने तोडल्यावर तोंड आंबा खातं. तोंडाने आंबा खाल्ल्यावर मन तृप्त होतं. मन तृप्त झाल्यावर त्या आंबराईचा जो पहारेकरी असतो तो पहारेकरी येतो, हातात काठी घेतो आणि काठीच्या वाटसरूच्या पाठीत मारतो. त्याच्या पाठीत मारल्यावर अश्रू डोळ्यात येतात. सुरुवातीपासून मी सांगितलं आहे, डोळ्यानेच आंबा पाहिलेला असतो. कर्म कुठं आलं? डोळ्याने केलेलं कर्म. डोळा आंबा पाहतो, मनात त्याची इच्छा जागृत होते. पाय आंब्यापर्यंत जातात, झाडापर्यंत. हात आंबा तोडतो, तोंड खात, मन तृप्त होतं. तो बगीचेचा मालक येतो, काठीने त्याला मारतो. काठी पाठीत मारताबरोबर डोळ्यातून अश्रू येतात, म्हणजे अश्रू डोळ्यातून येतात आणि कर्म डोळ्यानेच केलेलं असतं पाहण्याचं. म्हणजे तात्काळ फळ यालाच म्हणतात दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म. दुसरं आहे उपज्य वेदनीय कर्म, ज्याचा परिणाम काही काळाने होतो. आता मी अगोदर तुम्हाला उदाहरण दिलं होतं. समजा एखादा आपल्याला फळ खायचं असतं, आपल्या शेतात लावायचं आहे, तर आपण अगोदर त्याचं बी लावतो, त्याला खत पाणी घालतो, ते मोठं होतं, मग त्याला फळ येतात. म्हणजे त्याला काही काळ लागतो. समजा उदाहरण आहे, मी माझ्याहूनच घेतो की मला माझ्या नातवाचं तोंड पाहायचं आहे, तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? मला एक मुलगा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, 23-24 वर्षाचा. त्याचं मला लग्न करावं लागेल आणि लग्न झाल्याच्या नंतर त्याला जे मुलं बाळ होती त्यावेळेस मला ते भोगता येईल नातवांचं. तर त्या काही काळानं झालेलं कर्म त्याला म्हणतात उपज्य वेदनीय कर्म, की त्याचा परिणाम काही काळात होईल. आणि तिसरं आहे अपरापरी वेदनीय कर्म, म्हणजे अनिश्चित काळाने मिळणारे फळ. गुरुजी, आपण बौद्धाचार्य आहात, धम्मवंदन आहे. स्वखातो भगवता धर्मो संदीप्तो अकालिको. अकालिक म्हणजे काळरहित, म्हणजे काही वर्षानंतर की त्याचं फळ आपल्याला अजन्म सुद्धा भेटू शकतं. तर त्याचं उदाहरण देईन मी बोधीचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मी आधी सुद्धा बोललेलो आहो की अस्पृश्यांची व्यथा बाबासाहेबांनी जाणली की कसं आपल्या पूर्वी आपल्या पाठीमागे झाडूला टाकलेला होता की जमिनीवर चालताना आपल्या पायांचा सुद्धा विटाळ सवर्ण लोकांना होऊ नये.
आपल्या गळ्याचे मणकं होतं की रस्त्याने आपण थुंकलो जाईल तर जमिनीवर थुंकायचं नाही, त्या मणक्यात थुंकायचं, एवढी दशा आपली होती. आणि त्या अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी बाबासाहेबांनी हेतुपुरस्सर केलेलं कुशल कर्म आज सुद्धा आपण विसरू शकत नाही. अनेक वेळा बरेच लोक म्हणतात जब तक चांद सूरज रहेगा बाबा आपका नाम रहेगा. म्हणजे जोपर्यंत सूर्य चंद्र अस्तित्वात राहतील त्यावेळेस सुद्धा बाबासाहेबांचं नाव हे कायम राहील. किंवा कुठल्या तरी देशाने बाबासाहेबांचं नाव याला ताऱ्याला दिलेलं आहे. तर हे बाबासाहेबांनी केलेलं भूतून भविष्य हे आपल्याला कायमस्वरूपी फळ मिळणार आहे. त्यालाच म्हणतात अपरापरी वेदनीय कर्म. आता चौथं आहे अहोशी कर्म. अहोशी कर्म म्हणजे कोणताही परिणाम नाही. आता समजा या ठिकाणी हा गुलदस्ता आहे, या ठिकाणी आहे, मी त्याला उचलून ह्या ठिकाणी ठेवला, याचा कुठलाच परिणाम होणार नाही, त्याला म्हणतात अहोशी कर्म. आता ही बाबासाहेबांची मूर्ती आहे, ती मूर्ती जरी मी इकडून उचलून इकडे ठेवली त्याचाही काही परिणाम होणार नाही. हा, परंतु मी ही मूर्ती त्या बाजूने ठेवली आणि भगवान बुद्धाची या बाजूने ठेवली तर आपल्यातलेच म्हणते की मूर्ती हे चुकीचं आहे, तर त्याचा परिणाम होईल. परंतु इकडचे थोडं इकडे बाजूला ठेवलं त्याचा काही परिणाम होत नाही, म्हणून त्याला म्हणतात अहोशी कर्म. आणि काही कर्म, काही अकुशल कर्म, हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे हे काही कुशल कर्म आहे. त्याच्याच विरुद्ध अकुशल कर्म हिंसा करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे. काही वाचीचे आहेत, सत्य भाषण, साहडी न करणे, नीत भाषण, मोजके बोलणे. आता मी मोजकं बोलतो आहे तर काही गडबड करतोय बरं हे माझी सहकारी मला नंतर सांगतीलच. तर हे कर्म आहे काही मानसिक वाचिक. मनोकुप्पा धम्मा मनोसेठा मनोमया मनामयो सच्चित्पदे भासती करोति वा तत्तो दुःखम मवंतती चखवा बहतो पदम. सर्व चेतना मनच मनोमय आहे, मनच मुख्य आहे. मनुष्य मलिन मनाने कुठलंही मनाने बोलतो, कर्म करतो, त्या केलेल्या कर्माचे जे आपण एखादं कुशल कर्म अकुशल कर्म जर केलं, खराब कर्म जर केलं तर त्या कर्माचं जो परिणाम आहे, जसं बैलगाडी आपण चालवतो आपल्या सर्वांना माहिती आहे, बैल त्या गाडीचं चाक बैलाच्या पाठीमागे चालत चालतं, तसंच अकुशल कर्म केलेलं, खराब कर्म केलेलं, तसंच दुःख माणसाच्या पाठीमागे चालत असतं. आणि माणसाने चांगलं जर कर्म केलेलं असेल तर जसं मनुष्य चालतो ना, माणसाची सावली जशी माणसामागे चालते त्याचप्रमाणे सुद्धा आपल्या पाठीमागे चालत येते. त्या ठिकाणी बोलण्यासारखं खूपच आहे, खूपच उदाहरणे मी देऊ शकतो, परंतु वेळेचे काही बंधन असतं म्हणून मी धावत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. हा विषय आमचे इगतपुरीचे मनोज मोरी गुरुजी त्यांच्याकडून घेतले, त्याच्या संदर्भानुसार मी घेतलेला आहे. आणि या ठिकाणी मी एवढं बोलून थांबतो.